नमस्कार मित्रांनो, घरी जाऊन खाणारच आहोत ना पल्लू, मग इथे काय? अक्षयाने हलक्या आवाजात विचारलं. तेव्हाच पल्लवी गंभीर होऊन म्हणाली, अगं नेहमी मोठ्या बाईसारखं वागतेस तू. थोडं हसणं, थोडा आनंद हे सुद्धा जीवनाचा भाग असतो. काय वाटतं तुला? आयुष्यभर घरातच भांडी घासायची, कपडे धुवायचं आणि साफसफाई करत राहायचं? अक्षया तिचं बोलणं ऐकून शांत झाली. पल्लवीने तिचा हात धरला आणि प्रेमाने म्हणाली, दीदी, इतके दिवस तू घरातच गुरफटून राहिलीस. स्वतःच्या आयुष्याबद्दल कधी विचार केला का तू? पण आता तू स्वतःसाठी काहीतरी करायचं ठरवलं आहेस, म्हणून मी तुझ्यासोबत आहे. मला माहिती आहे लहानपणापासून तुला कुणाचाच आधार मिळाला नाही, पण आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिक. पहिल्यांदाच अक्षयाच्या कानावर दीदी हा शब्द पडला आणि नकळत तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. अगं, ही रडायची वेळ नाहीये. आजचा दिवस फक्त एन्जॉय करायचा. उद्यापासून तुझं नवीन काम सुरू होणार आहे आणि अशा संधी वारंवार येत नाहीत, समजलीस? अक्षयाने डोळे पुसले. नंतर तिने बिर्याणी, चिकन आणि आपल्याला आवडणारे सगळे पदार्थ ऑर्डर केले. दोघींनी मनसोक्त खाल्लं. थोडं हसल्या, गप्पा मारल्या. नंतर थोडी शॉपिंग सुद्धा केली आणि दोघी बहिणी आनंदाने घरी परतल्या. जसं घरात पाय ठेवल्या तसं सुनंदा हॉलमध्ये बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तिने कडाडून विचारलं, घरातलं सगळं काम सोडून कुठे फिरत होतीस? तेव्हाच पल्लवी पुढे आली. आई, तिला मीच बाहेर घेऊन गेले होते. तूच का? कुठे फिरत होतीस तिला? पल्लवी शांतपणे पण ठामपणे म्हणाली, तिला जॉब मिळालाय. उद्यापासून ती जॉईन करणार आहे. थोडी शॉपिंग बाकी होती म्हणून मी तिला घेऊन गेले आणि तिला अजून शहरातलं काही माहीत नाही आहे ना, म्हणून. सुनंदा हसत हसत पण हिकारतीनं म्हणाली, तिच्या हातात नोकरी लागली. कोण बावळट आहे रे ज्याने हिला नोकरी दिली? पल्लवीचा आवाज आता थोडा सक्त झाला. आई, तिला काही कमी नाही. ती बीटेक करत आहे. कुठे ना कुठे तिला संधी मिळणारच होती. तुझं हे नेहमीच तिला कमी लेखणं बंद कर आता. किती दिवस हिला खालीच पाहणार आहेस? ती पुढे म्हणाली. आणि हो, आता तिला नोकरी लागली म्हणजे घरातल्या कामात अर्धी जबाबदारी तुला घ्यावी लागेल, कारण ती बाहेर जॉब करणार. मग घरी परतून ती सगळं कामं करेल. हे जमणार नाही. मग तिच्याकडूनच सगळं काम करून घ्यायचं असं वाटते का तुला? आता तूही थोडा तरी हातभार लावायला सुरुवात कर. सुनंदा संतापून म्हणाली, काय ग, मध्येच तुला तिच्यावर एवढं प्रेम कुठून आलं? तिचीच बाजू का घेतेस? हिनं तुला काही जादूची गोळी दिली का? पल्लवी थेट आणि ठामपणे म्हणाली, आई, आमच्या घरात जे काही घडतंय ते बघितलं, ऐकलं तरी कुणीही तिचीच बाजू घेईल. मला काही जादूची गोळी लागली नाही आणि आता तिला त्रास देणं बंद कर, समजलीस? इतकं बोलून पल्लवीने अक्षयाकडे पाहिलं आणि म्हणाली, अक्षया, हे सगळं विसर. जा आपल्या रूममध्ये. तुला उद्या लवकर उठायचं आहे ना? अक्षया शांतपणे उठली आणि आपल्या खोलीत गेली. पल्लवी सुद्धा आपल्या खोलीत निघून गेली. सुनंदा मात्र मनात उकळत होती, माझ्या पोरीने हिला एक आधार काय दिला? हिचं तर डोकंच फिरले. पण मी बघतेच, हिला पुन्हा तिची जागा दाखवली नाही ना तर माझं नाव सुद्धा सुनंदा नाही. दुसरीकडे अक्षया आणि पल्लवी रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या. नंतर थोडी शॉपिंग सुद्धा केली. पण त्यांना सतत एक जण फॉलो करत होता, तो म्हणजे नीरव. तो थोडा अचंबित होऊन आपला मित्र जयला म्हणाला, भावा, हे काय चाललंय? ह्या दोघी इतक्या मस्तीत फिरतायत. जयने खांदे उडवत उत्तर दिलं, अरे मस्तीचं काय, वीकेंड आहे ना, शॉपिंगला गेले असतील, नंतर काहीतरी खायला गेले असतील, त्यात काही विशेष नाही. नीरव विचारात गडबडलेला होता. ही मुलगी तर कधीच घराबाहेर पडायची नाही आणि आज बघ, बहिणीबरोबर किती रिलॅक्स वाटते तिला. दोघी अचानक इतक्या जवळ कशा आल्या? जय म्हणाला, अरे जाऊ दे, आता त्या घरी गेल्या असतील, आपण पण जाऊ. सकाळपासून काही खाल्लं नाहीये.
फार भूक लागली. दोघेही आपापल्या घरी गेले. पुढच्या दिवशी सकाळीच अक्षया उठली. सगळी घरकामं तिने पटकन उरकून टाकली. घरातल्या सगळ्यांसाठी जेवण तयार केलं आणि मग स्वतःच्या जॉबसाठी तयार व्हायला लागली. अक्षयाला एवढ्या लगबगीनं काम करताना पाहून सुनंदा मनात संतापून म्हणाली, पाहतेच मी किती दिवस अशी आनंदात राहते ते. हिला परत या घरातली नोकरानी बनवलं नाही तर माझं नाव सुनंदा नाही. तेवढ्यात पल्लवीने किचनकडे पाहत आवाज दिला, आई टिफिन दे ना, कॉलेजला जायचं आहे. सुनंदा तिरक्या नजरेनं पाहत तुच्छपणे म्हणाली, तिच्याकडून हवंय तिच्याकडून माग, माझ्याकडे काय येतेस. हे ऐकताच पल्लवीचा पारा चढला. ती कडक आवाजात म्हणाली, आई मी तुला आधीच सांगितले, अक्षयने घरातलं सगळी कामं करून झाले. तुला काहीही करायचं कारणच नाही. ती संध्याकाळी परत येईपर्यंत तुझ्यावर एक पण जबाबदारी नाही. पण तरीही तू तुझ्या मुलीसाठी टिफिन सुद्धा बनवू शकत नाहीस. ती पुढे म्हणाली, अक्षया कोणाची नोकरानी नाही, ती पण तुझ्याच घरातली माझ्यासारखीच मुलगी आहे. हे एकदा लक्षात ठेव. पण नाही, तू या जन्मात सुधारायचीच नाही. असं म्हणत पल्लवीने रागानं स्वतःचा डब्बा उचलला आणि जेवायला बसले. मग तिने हाक मारली, अक्षया चल, वेळ होतोय, येते, 5 मिनिटं दे. असं म्हणत अक्षया फटाफट तयार झाली. डबा उचलला, हँडबॅग घेतली आणि बाहेर आली. पप्पा मी निघते असं म्हणत ती दरवाजातून बाहेर पडली. अण्णांना आपली मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहत आहे याचा अभिमान वाटत होता. पण सोबत हेही जाणवत होतं की तिच्यासाठी ते फारसं काही करू शकले नाहीत याची टोचणी मनात होती. दुसऱ्या बाजूला सुनंदाच्या मनात मात्र द्वेषाची आग पेटली होती. पल्लवीने अक्षयाला ऑफिसच्या जवळ सोडलं आणि म्हणाली, घाबरू नकोस, मी सगळ्यांना तुझ्याबद्दल सांगून ठेवले. तुला काम येतं, फक्त आत्मविश्वास हवा. शिकायला मागे हटू नकोस, समजलेस. अक्षया हसत म्हणाली, हो बाय, तू पण काळजी घे. अक्षया ऑफिसमध्ये जायला वळत असतानाच पल्लवीने पुन्हा तिला थांबवलं. अक्षया 1 मिनिट थांब. अक्षया वळून म्हणाली, काय झालं. पल्लवीने आपल्या पर्समधून एक नवीन अँड्रॉइड फोन काढून तिच्या हातात दिला. हा फोन खास तुझ्यासाठी घेतलाय. त्यात माझा आणि पप्पांचा नंबर सेव्ह केला आहे आणि सिम पण टाकले. काही गरज भासली तर मला फोन कर, ठीक आहे. अक्षया थोडं अडखळत म्हणाली, याची गरज नव्हती अजून पल्लवी. पल्लवी गंभीर होत म्हणाली, अगं आजकाल 10वीच्या मुलांकडे 2-2 फोन असतात. तू तर आता बीटेक संपवतेस, तुझ्याकडे फोन नसेल तर शोभतं का. आणि तुला फोन चालवता येतोच की, मग काय अडचण. लहान बहिणीच्या या हलक्याशा रागवण्याने अक्षयाने लाजून मान हलवली. ठीक आहे, पण हे सगळं तू घेतलं कसं. तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले. कपडे घेतलेस, मोबाईल घेतलास. मला वाटतंय आईला कळलं तर ती ओरडेल. पल्लवी हसून म्हणाली, आई काही बोलणार नाही. ती मला रोज पॉकेट मनी देते ना, त्यातून हळूहळू साठवून हे घेतलं. अक्षयाच्या डोळ्यात पाणी तरळलं. पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासाठी इतकं केलं होतं. शब्दांशिवाय खूप काही बोलून गेलं होतं. माझी स्वतःची फारशी गरज लागत नाही ग. पल्लवी म्हणाली, जे काही हवं असतं मी आईला सांगते आणि ते देतच असते. पण हे जे पैसे मी साठवलेत ते तुझ्या उपयोगी येत आहेत ना, राहू दे. पण पुन्हा कधी काही लागलं तर मला संकोचून नको सांगूस, बिनधास्त बोल. असं म्हणत पल्लवीने अक्षयाला खूप साऱ्या सूचना दिल्या आणि तिथून निघून गेली. अक्षया एकटक तिच्याकडे पाहत राहिली. आतापर्यंत तिला पल्लवी ही नेहमीच आपली सावत्र आईची मुलगी वाटायची. पण आज पहिल्यांदा तिच्या मनात बहिणीसारखं आपुलकीचं नातं उगम पावलं होतं. जर माझी सख्खी बहीण असती तर तीही कदाचित अशीच वागली असती. पण आता वाटतंय की पल्लवी त्याहूनही जास्त जवळची आहे. असं मनातल्या मनात विचार करत ती मोबाईल हातात घेत ऑफिसच्या आत शिरली. कालच तिची सगळ्यांशी ओळख झाली होती. त्यामुळे सकाळी ऑफिसमध्ये सगळेच हसत हसत म्हणत होते, गुड मॉर्निंग अक्षयाजी. अक्षया ही हलकसं हसून प्रत्येकाचं अभिवादन स्वीकारत होती. आपल्या सिस्टीम समोर जाऊन बसली आणि डोळे मिटून देवाचं स्मरण करून आपल्या कामात गुंतली. दुपारपर्यंत ती व्यवस्थित काम करत होती. पण अचानक तिचं डोकं जड जड वाटायला लागलं. ती पटकन वॉशरूममध्ये गेली, चेहऱ्यावर पाणी मारलं आणि काही वेळ
तशीच भिंतीला टेकून उभी राहिली. सकाळी खाल्लेला नाश्ता उलटी झाल्यामुळे ती थोडी अशक्त वाटत होती. दुपट्ट्याने चेहरा पुसून ती हळूहळू परत आपल्या सीटवर जाऊन बसली. तेवढ्यात बाकी सहकारी लंचसाठी उठले आणि तिला म्हणाले, अक्षया तुम्ही पण चला, जेवण करूया. अक्षया हसत म्हणाली, आता खाण्याची इच्छा नाही, थोड्या वेळाने खाईन. असं काय, सगळे एकत्र जेवतो आम्ही, तुम्हीही चला ना, कुणीतरी आग्रह केला. अक्षया थोडीशी अडकळत म्हणाली, थोडं कसं तरी वाटतंय, मी फक्त काहीतरी ज्यूस घेईन. बरं थांबा 1 मिनिट, असं म्हणत त्यांच्यापैकी कोणीतरी स्वतः जाऊन तिला ज्यूसची बाटली घेऊन दिली. घ्या, प्या आरामात. अक्षया थोडीशी घाबरून म्हणाली, थँक्यू. सगळे आपल्या जेवणात मग्न झाले. अक्षया त्यांच्याबरोबर बसून हळूहळू ज्यूस पिऊ लागली. कुणीतरी तिच्याबद्दल विचारलं आणि ती घराबद्दल सांगू लागली. वातावरण अगदी मोकळं गोडसं झालं. काम आणि सहकाऱ्यांमध्ये रमून गेल्यामुळे तिला वेळ कसा गेला तेच कळलं नाही. ऑफिस संपायच्या वेळेसच बाहेर पल्लवी तिची वाट पाहत उभी होती. अक्षया तिला पाहून थोडी दचकली. अगं तू कशाला आलीस? मी ॲटोने घरी गेले असते. पल्लवी हसत म्हणाली, मी तसंही इकडूनच जात होते आणि तू एकटी निघणार होतीस ना, म्हणून आले. अक्षयाने विचारलं, पण तुझं कॉलेज तर ऑफिसच्या आधीच सुटतं ना? पल्लवी हसून म्हणाली, अगं हो, पण मग मी 1 तास मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत बसले आणि योग्य वेळेनं निघाले. आपण रोज एकत्रच जाऊ आणि हो, कधी मला वेळ नाही मिळाला तर मी तुला आधी फोन करीन, ठीक आहे? अक्षय तिच्याकडे हसून पाहत म्हणाली, ठीक आहे पल्लू, आता वाटतंय खरंच कोणीतरी आहे जे कायम माझ्यासोबत आहे. ठीक आहे पल्लू, असं म्हणत अक्षया घरात आली. ती खूप थकलेली होती, तरीही थोडंसं काम उरकून तिने जेवण बनवलं, फ्रेश झाली आणि मग आपल्या खोलीत गेली. बिछाण्यावर जरा डोकं टेकवते न टेकवते तो तिचा फोन वाजू लागला. हे काय, कोणाचा फोन? माझा नंबर तर फक्त पल्लवी आणि पप्पांकडेच आहे. मग तिनं फोनकडे पाहिलं, नंबर ओळखीचा नव्हता, तरीही तिनं कॉल उचलला. हॅलो, कोण बोलतंय? कुणाशी बोलायचं आहे? दुसऱ्या बाजूला काही सेकंद शांतता होती आणि मग एक ओळखीचा आवाज, नीरव सर? अक्षयाने क्षणातच ओळखलं. हो, म्हणजे तू ओळखलंस मला, नीरव म्हणाला. मला वाटलं होतं तू विसरून गेली असशील, तर तू नोकरी जॉईन केलीस, फोन घेतलास, छान आहे. व्यवस्थित काम करतेस ना, की कोणीतरी सांगितलं म्हणून करतेस? अक्षयाने थोडंसं गोंधळून विचारलं. कुणीतरी सांगितलं म्हणून म्हणजे? नीरव एकदम खोचकपणे म्हणाला, म्हणजे ज्याने तुला प्रेग्नेंट केलं तो पुरेसा कमावत नाही का, की त्याला तुझं आणि तुझ्या पोटातल्या मुलाचं पोषण करता येत नाही, म्हणून तुला नोकरी करावी लागते? अक्षयाच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखा भाव उमटला. तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला नीरव सर? तिनं शांतपणे विचारलं. नीरव हसून म्हणाला, अगं तू काही सेलिब्रिटी आहेस का? मी तुझा नंबर मिळवू शकत नाही असं वाटतं तुला? अक्षया संतापून म्हणाली, आता का फोन केलाय तुम्ही? तसं काही नाही, फक्त भेटायचं होतं. एकदा येऊ शकशील का माझ्याजवळ? नीरव म्हणाला. नीरव सर प्लीज, मला त्रास देणं बंद करा. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की मला माझ्या मर्जीने जगू द्या, मला माझ्या मार्गाने जायचं आहे. नीरवचा आवाज आता सक्त झाला. तू सांगशील आणि मी ऐकेन असं वाटतं का तुला? नाही, आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. अक्षया गप्प होती. उत्तर देण्यास ती तयार नव्हती. काय झालं? पुन्हा मौन व्रत घेतलंच वाटतं. बोल ना आता गप्प का बसलीस? अक्षयाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिच्या आवाजात कंप होता. तुम्हाला काय हवंय नीरव सर? नीरव थेट म्हणाला, तुझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा बाप कोण आहे आधी ते तरी सांग. अक्षया धीराने म्हणाली, मी आधीच सांगितले, हे जाणून घेण्याची गरज तुम्हाला नाही. अक्षया म्हणाली, का सारखे तेच प्रश्न विचारताय? म्हणजे त्याचं नाव तरी कळू दे तू आम्हाला. तो काही हिरो आहे का? असं काय त्याचं नाव लपवताय? त्यांचं नाव जाणून घेऊन तुम्ही करणार काय? अक्षयाने शांत पण ठामपणे विचारलं. नीरव म्हणाला, मी त्याला शोधून आणेन, कुठेही गेला असेल तरी, आणि तुझं लग्न लावून देईन त्याच्याशी. हे सगळं आम्ही पाहून घेऊ, तुम्हाला यात लक्ष घालायची गरज नाही, अक्षयाने स्पष्ट सांगितलं. नीरवचा आवाज कडक झाला.
प्रेग्नेंट झाली आहेस तू आधीच आणि म्हणतेस आम्ही पाहून घेऊ. काय पाहशील? मूल झाल्यावर लग्न करशील का? लोक काय म्हणतील माहितीये का तुला? अक्षया डोळे भरून म्हणाली. मग म्हणू द्या ना लोकांना, मीच ऐकणार ना ते सगळं. तुम्हाला काय त्रास? नीरव उपरोधाने म्हणाला. वा, आवाज किती ठाम झालाय तुझा. आधी माझ्यासमोर बोलायलाही घाबरायचीस, आता एवढी शहाणी झालीस. तसंच काही नाही, पण हे माझं आयुष्य आहे. मी जशी हवी तशी जगू शकते. त्यात तुम्ही का ढवळाढवळ करता आहात? अक्षया म्हणाली. नीरवने आवाज चढवला. तुझं आयुष्य, तुझी मर्जी? कुठे कुठे फिरलीस? कोणासोबत होतीस? काय केलंस? आणि आता ह्या अवस्थेत पोचलीस आणि म्हणतेस माझी मर्जी? अक्षया कठोरपणे म्हणाली. माझं जीवन, माझा निर्णय आहे. मला जसं जगायचं आहे तसं मी जगेन. तुम्हाला यात काहीही बोलण्याचा हक्क नाही. नीरव म्हणाला. असं बोलतीस तर मला राग येतो. घरात येऊन तुला ठोकून काढेन. सांगतोय मी, नाटक करतेस तू. बरीचशी मासूम दाखवते स्वतःला. हे तुझ्या घरच्यांना माहिती आहे का? अक्षया म्हणाली. जेव्हा त्यांना माहिती होईल तेव्हा मी कुठे जाईन याचा निर्णय मी घेईन, पण तुमच्याकडे मात्र नक्की नाही. नीरव चिडून म्हणाला. समोरासमोर नाहीयेस म्हणून मोठं मोठं बोलतेस? सांग, तो कोण आहे? जर त्यानं तुला धोका दिला असेल तर मी स्वतः त्याच्याशी बोलेन. अक्षयाचा श्वास अडकला. मनात विचार आला. पोटात वाढणारं मूल हे दुसऱ्याचं नाही नीरव सर, तुमचंच आहे. पण हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. माफ करा. अक्षयाने हाताने तोंड झाकलं आणि गप्पच राहिली. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ए, कॉलवर आहेस का? नीरव चढत्या आवाजात म्हणाला. हो बोला. अक्षया धीर एकवटत म्हणाली. मी इतकं काही बोललो ते तुला ऐकू आलं की नाही? मी अजून एकदा सांगू का? नीरव रागाने म्हणाला. हे सगळं अशक्य आहे. तुम्ही मला विसरून जा. तुम्ही लग्न करा प्लीज. मला त्रास देणं बंद करा. मला माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगायचं आहे. अक्षयाने ठाम शब्दात सांगितलं. किती वेळा हेच डायलॉग मारित राहशील? मला विसर, माझ्या आयुष्यात येऊ नको. हेच ऐकून कंटाळलो मी. शेवटी झालं तरी काय आहे तुझ्या आयुष्यात? काहीतरी सांग ना. काही असलं तरी मी स्वीकारेन. कोणी प्रेमात फसवलंय का तुला? नीरव म्हणाला. हे जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं नाही नीरव सर, आणि मला पुन्हा कॉल करू नका. अक्षयाने फोन बंद केला. ती बेडच्या खाली बसून डोकं पकडून रडत राहिली. का नीरव सर सारखं दुसऱ्याचं मूल म्हणून टोमणे मारतात? खरं सांगितलं तर तुमचंच मूल आहे, पण सांगू शकत नाही. माफ करा मला. असं जगायलाही नका देऊ. 10 दिवस असेच गेले. अक्षया ऑफिसला जात होती. तिचं लवकर येणं, न्यायला येणं सगळं पल्लवीच करत होती. एक दिवस अक्षया सकाळी घरची सगळी कामं करून ऑफिससाठी तयार होत होती. तेवढ्यात बाहेर बेल वाजली. सुनंदा हॉलमध्ये होती. ती ओरडली. अक्षया, बघ कोण आले. अक्षया किचनमध्ये होती. पल्लवीने वैतागून उत्तर दिलं. अगं तू मोकळीच आहेस ना, काय करत होतीस? मीच बघते. ती दार उघडायला गेली. कोण पाहिजे? पल्लवीने विचारलं. अक्षया आहे का? समोरून नीरवने विचारलं. तो जय सोबत आला होता. हो आहे. पण तुम्ही कोण? पल्लवीने विचारलं. अजूनही गोंधळात पडली. तुमचे वडील आहेत का? नीरव म्हणाला. हो आहेत. पण तुम्ही कोण? पल्लवी म्हणाली. बोलवा ना त्यांना, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. नीरव म्हणाला. ठीक आहे, या ना आत बसा. पल्लवी शांतपणे म्हणाली आणि आत वडिलांना अण्णा काकांना बोलवायला गेली. तेवढ्यात अक्षया ऑफिससाठी तयार होऊन आपल्या खोलीतून बाहेर आली. बाहेर कोण आले हे पाहायला ती हॉलमध्ये आली. पण तिथे नीरव आणि जयला पाहून ती एकदम हबकली. नीरव तिला तीव्र नजरांनी बघत होता. देवा, हा इथे काय करतोय आणि का आलाय? अक्षया आत घाबरून गेली. तिच्या हातातली ओढणी ती नकळत मुंडू लागली. इतक्यात अण्णा काका हॉलमध्ये आले. त्यांनी समोरच्या सोफ्यावर बसत विचारलं. नमस्कार, मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही कोण? त्यांच्या जवळच बसलेली सुनंदा अक्षयाची आई पण नीरवकडे बघत होती. ह्यांचा अक्षयाच्या वडिलांशी काय संबंध? हे काय बोलणार आहेत अशी उत्सुकता तिच्या चेहऱ्यावर होती. तिने टीव्ही बंद करून पूर्ण लक्ष नीरवकडे दिलं. नमस्कार काका, नीरव म्हणाला. माझं नाव नीरव आहे. मी अक्षयासोबत तिच्याच कॉलेजमध्ये शिकलोय. माझं शिक्षण पूर्ण झाले आणि मी आता US ला जाणार आहे. अक्षया माझी ज्युनियर आहे.
तो पुढे म्हणाला. हे ऐकताच सगळ्यांच्या नजरा अक्षयकडे वळल्या. अक्षयच्या मनात तर अजूनच गोंधळ सुरू झाला. देवा, आता काय काय बोलणार आहेत हे. नीरव आता थेट मुद्द्यावर आला. काका, मी अक्षयवर खूप प्रेम करतो आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. त्याविषयीच तुमच्याशी बोलायला आलो. तुम्ही मला योग्य समजलात तर मी माझ्या आईबाबांना घेऊन पुन्हा येईन. हे ऐकून अक्षयच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य दाटलं. सुनंदा तर चिडलेली होतीच. तिला याहून चांगला मुलगा मिळणार तरी का? अण्णा काकांनी शांतपणे अक्षयाकडे बघितलं. नीरव पुढे म्हणाला. तुम्हाला हवं असेल तर माझ्या कुटुंबाची माहिती घेऊ शकता. माझे वडील बिझनेसमन आहेत. आम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकलो ते सुद्धा आमचंच आहे. तिथले प्रिन्सिपल सुद्धा माझे वडीलच आहेत. मी, माझे आई वडील आणि बहीण एकत्र राहतो. मला अक्षयासोबत लग्न करायचं आहे आणि तिला US मध्ये माझ्याबरोबर न्यायचं आहे. ती माझं सर्वस्व आहे. थोडं थांबून नीरव म्हणाला. काका, तुम्हाला आता लगेच उत्तर देण्याची गरज नाही. तुम्ही मला फोन करून सांगू शकता तुमचं काय मत आहे ते. नीरवने आपल्या खिशातून फोन नंबर काढला आणि अण्णा काकांना दिला. हा माझा नंबर आहे काका. मी निघतो आता. अक्षयची काळजी घ्या. मला आशा आहे की तुम्ही आमच्या लग्नासाठी होकार द्या. नीरव म्हणाला आणि आपली गोष्ट पूर्ण करून जयला घेऊन तिथून निघून गेला. त्यांच्या शब्दांनी अक्षयाचं मन 100 किमी तास वेगाने धडधडू लागलं. ती विचार करू लागली, हे काय करतायत नीरव सर? का करतायत हे सगळं? नीरव आणि जय निघून गेल्यानंतर अण्णा काकांनी आवाज दिला. अक्षया, इकडे ये. हो बाबा, असं म्हणत अक्षया हळूहळू त्यांच्याकडे गेली. ते गंभीर स्वरात म्हणाले. तुला तो मुलगा आवडतो का? आपण लग्नाबद्दल विचार करायला हवा का? अक्षयाने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं. मला लग्न करायचं नाहीये बाबा. सुनंदा लगेच टोचून म्हणाली. आता काय कारण देणार आहेस? मुलगा एवढा श्रीमंत आहे तरीही नकार देतेस? तो तुला शोधत शोधत घरापर्यंत आला आणि तू इथे बसून नखरे करतेस? छानसा श्रीमंत मुलगा जाळ्यात फसवला. आता अजून काय हवंय? लग्न करून इथून निघून जा. किती दिवस आमच्यावर ओझं राहणार आहेस? हे ऐकून अण्णा काकांना खूप राग आला. त्यांनी कडक आवाजात म्हटलं. सुनंदा, जिभेवर थोडं नियंत्रण ठेव. मला हात उचलायला लावू नकोस. सुनंदा एकदम संतापली. वा, म्हणजे आता माझ्यावर हात उचलणार? काय चुकीचं बोलले मी? तुम्हाला तुमच्या मुलीच्या करामध्ये दिसत नाहीत का? कॉलेजमध्ये त्याच मुलासोबत भटकत होती म्हणून तर तो थेट घरी येऊन तुमच्याशी लग्नाची मागणी करत आहे. अण्णा काकांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाले. माझी मुलगी तशी नाहीये. सुनंदा, तू गप्प बस. मी अक्षयासोबत बोलतोय. ते अक्षयाकडे वळले. बाळा, मुलगा चांगला आहे. परदेशात स्थायिक होणार आहे. मग तुला का नाही आवडत? काय कारण आहे? पल्लवी ही गोंधळून गेलेली होती. तीही अक्षयाकडे पाहत होती. जणू तिच्या मनातही तोच प्रश्न होता. अक्षयाला त्याच्याशी लग्न करायचं नाही तर कारण काय? अक्षयाने ताठपणे पण शांत आवाजात उत्तर दिलं. बाबा, मला हे लग्न करायचं नाहीये. प्लीज माझ्यावर दबाव आणू नका. सुनंदा पुन्हा भडकली. तो मुलगा स्वतः तुझ्या दारात आला आणि तरी सुद्धा तू तयार नाहीस? काय अडचण आहे तुला आता? अक्षयाने दृढ स्वरात उत्तर दिलं. मी सांगितलं ना, मला तो मुलगा आवडत नाही. आई, तुम्ही का अशा तऱ्हेने बोलताय? सुनंदा पुन्हा चिडून म्हणाली. मग काय, त्या मुलासोबतच लग्न करणार आहेस का? की इथेच घरात नुसती पडून राहून रडत राहणार आहेस? अक्षयाने शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं. आई, मी अजून लग्नाबद्दल काहीच ठरवलं नाहीये आणि मी तुमच्यावर काही ओझं नाहीये. मी जॉब करते. फक्त 2-3 महिने थांबा. मग पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभी राहीन. वेगळं राहीन. तुम्हाला माझ्यामुळे काही त्रास होणार नाही. अक्षयाने सरळ स्पष्टपणे बोलून टाकलं. सुनंदा रागाने म्हणाली. अरे, अजून 2 महिनेही झाले नाहीत नोकरीला आणि बघा हिला किती मोठ्या गोष्टी बोलते. अहंकार डोक्यात गेला हिच्या. अण्णा काका शांतपणे म्हणाले. अरे, ही काय मोठं बोलले? एवढंच तर म्हणाली की स्वतःच्या पायावर उभी राहायचंय. त्यात वाईट काय आहे? पण इतक्यात घरात झालेल्या तणावामुळे आणि सततच्या भांडणामुळे अक्षयाला चक्कर यायला लागली. तिला धुसर दिसू लागलं आणि ती खाली पडायला लागली. पल्लवी धावत आली आणि तिला सावरलं. अक्षया, काय झालं तुला? अक्षया, ती घाबरून तिच्या गालावर थापटू लागली. पण अक्षया बेशुद्ध झाली. पल्लवीने लगेच घराच्या जवळच्या डॉक्टरला बोलावलं. डॉक्टर आले. त्यांनी अक्षयाला सोफ्यावर झोपवलं.
सुनंदा बेशुद्ध अक्षयाला चिडचिडून पाहत होती, तर अण्णा काका तिच्या हातापायांना चोळत होते. देवा, हिला काय झालं? या विचारात डॉक्टरांनी नाडी तपासली आणि गंभीरपणे सांगितलं, ही मुलगी प्रेग्नेंट आहे. हे ऐकून सुनंदाच्या चेहऱ्यावर प्रचंड धक्का बसला. तिचं तोंड उघडच राहिलं. अण्णा आणि पल्लवी तर थक्कच झाले, जणू कोणी त्यांना एका क्षणात दगड बनवलं होतं. डॉक्टर म्हणाले 5 मिनिटात शुद्धीवर येईल आणि ते निघून गेले. सुनंदा रागाने उकळत अण्णा काकांकडे वळली. पाहिलात, तुम्ही म्हणायचा माझी मुलगी तशी नाही, मोठ्या मोठ्या नीतीच्या गोष्टी करताना, पण बघा काय मोठं प्रकरण करून बसले तुमची लाडकी. असं म्हणत ती अण्णा काकांकडे धावत गेली. अक्षयच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून अण्णा काका गोंधळले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. पल्लवी चिंतित होती. अक्षय प्रेग्नेंट, पण ती तर कुणा मुलासोबत बोलतही नाही, घराच्या बाहेर जात नाही, फक्त कॉलेज आणि घर. मग हे कसं झालं? सुनंदा संतापाने थरथरत होती. पाहिल्यात काय नीचपणा करून आले, तरी पण बेशुद्ध पडले, अशी निश्चिंतपणे झोपले. असं म्हणत तिने टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि थेट अक्षयच्या चेहऱ्यावर फेकला. पाण्याचे थेंब पडताच अक्षय दचकून शुद्धीवर आली. हे बघून सुनंदा आणखी भडकली. तिने अक्षयचे केस पकडले आणि जोरात ओढले. ती ओरडली, काय अश्लील वागणूक घेऊन आली आहेस तू? माझा नवरा तुला डोक्यावर घेऊन फिरवत होता ना, आता सांग कुणासोबत फिरत होतीस? कोणाच्या बरोबर हे कांड केलंस? असं म्हणत सुनंदाने एक जोरदार चापट तिच्या गालावर मारली. त्या थापेने अक्षया जमिनीवरच कोसळली. पण सुनंदाने तिला सोडलं नाही. तिला उचललं आणि मारतच राहिली. बोल, कुणासोबत हे घाणेरडं काम केलंस? लग्नाआधीच पोट वाढवून आलीस, आता बाहेर जर हे सगळं समजलं तर आपल्या घराची इज्जत राहील का? सुनंदा पुन्हा अक्षयाला मारतच म्हणाली, तुला आठवतंय का, तुझी एक बहिणी आहे, तू असं वागशील तर तिच्या आयुष्यावर काय परिणाम होईल? तुझ्यासारख्या मुलीमुळे घराचं नाव मातीमोल होईल. सुनंदा तिला मनसोक्त मारत राहिली, शिव्या घालत राहिली. अक्षयाने आधीच बराच मार खाल्ला होता. तेव्हा पल्लवीने तिला अडवत म्हटलं, आई थांब, मी बोलते तिच्याशी, तू जरा शांत हो. पल्लवीने अक्षयच्या खांद्यावर हात ठेवला आणि थोडं कडक आवाजात विचारलं, हे काय चाललंय अक्षया? मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू असं काही करशील. हा सगळा प्रकार का आहे? ही प्रेग्नेन्सी कोण आहे यामागे? सुनंदाच्या मारामारीनंतर आणि पल्लवीच्या प्रश्नानंतरही अक्षया काहीच बोलली नाही. ती फक्त रडतच राहिली. तुझ्याच कडून मला ऐकायचं आहे अक्षया, मी काय विचारते बोल, या गर्भासाठी जबाबदार कोण आहे? पल्लवीने पुन्हा पुन्हा विचारलं, पण अक्षयाने एक शब्दही तोंडातून काढला नाही. तेव्हा सुनंदा पुन्हा ताशेरे मारत म्हणाली, काय सांगेल ही आता? देव जाणे किती जणांसोबत फिरली असेल, आता कोणाचं नाव घेणार? कदाचित तिलाही माहिती नसेल. सुनंदाच्या बोलण्याने अक्षयाने जोरात डोळे मिटून घेतले. मनातल्या मनात म्हणाली, हे बघ देवा, इतक्याने विचारलं जाते तरी मी काही सांगू शकत नाही. बोल नीच, बोल. तुझ्यासारख्या मुलीला तर रस्त्यावर भीक मागणाऱ्याशी लग्न लावून दिलं असतं आम्ही, आणि तू म्हणतेस लग्न नको, तू त्रासात होतीस म्हणून आम्ही लग्न लावलं नसतं का तुझं? तुला वाटत होतं आम्ही तुला उगाच थांबवतोय? सुनंदा संतापाने तिचे केस पकडून तिला पुन्हा मारू लागली. आता बस, एक क्षण सुद्धा माझ्या घरात नकोस तू. तू इथे राहिलीस तर माझ्या दुसऱ्या मुलीचं आयुष्यही बर्बाद होईल. जा, चालती हो इथून. असं म्हणत सुनंदाने तिला दरवाजापर्यंत ढकलून दिलं. जात आहे आई, अक्षयाने थरथरत उत्तर दिलं. तिने आपली हँडबॅग उचलली, ज्यामध्ये तिच्या 2 महिन्यांची सगळी कमाई होती. तिने वळून शेवटचं एकदा आपल्या वडिलांकडे पाहिलं, पण अण्णा काका काही बोलू शकले नाहीत. त्यांना आपल्या मुलीवर प्रचंड विश्वास होता, पण आता शब्दच सापडत नव्हते. सुनंदा संतापून ओरडली, एवढे दिवस आम्ही तुमच्या मुलीबद्दल सांगत होतो, काही ऐकलत का? पाहिलं आता तिचं खरं रूप. आपल्या घराची इज्जत तिने चिखलात लोटली आहे. आता जर कोणी तिला पुन्हा या घरात आणायचा प्रयत्न केला ना, तर परिणाम वाईट होतील, हे लक्षात ठेवा. असं म्हणून सुनंदा आपल्या खोलीत निघून गेली. इकडे अक्षया रस्त्यावर उभी होती. तिला काहीच समजत नव्हतं, कुठे जावं, काय करावं. ती कुठल्याही दिशेने चालायला लागली. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि समोरचा रस्ता धुसर दिसत होता. फक्त ती एक रात्र ज्याने तिचं आयुष्य पूर्ण बदलून टाकलं होतं.
तीच रात्र जिला ती विसरू शकत नव्हती. जर सगळं ठीक झालं असतं तर आज ती नीरवची पत्नी असती, त्याच्या घराची सून आणि त्याच्या प्रेमाची हक्कदार. जर सगळं ठीकठाक असतं तर आज ती एखाद्या राणीप्रमाणे राहिली असती. पण कदाचित ती त्या सगळ्याची पात्रच नव्हती. म्हणूनच आज ती एकटी, असहाय्य, अनिश्चित दिशेने निघाली होती. रस्ता धुसर दिसत होता. तिने डोळ्यातून अश्रू पुसले आणि थकल्यासारखं वाटल्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकावर बसली. इतक्यात तिचा फोन वाजू लागला. फोन माझ्याकडेच आहे असं मनात विचार करत तिने आपली बॅग उघडून शोधायला सुरुवात केली. ऑफिससाठी तयारी करताना तिने सगळ्या गरजेच्या वस्तू आधीच बॅगमध्ये ठेवलेल्या होत्या. फोनही त्यातच होता. फोनवर कॉल तिच्या ऑफिसमधली सहकर्मी रेश्माचा होता. अक्षयाने कॉल उचलला. हॅलो अक्षया, रेश्माचा आवाज. हो रेश्मा, अक्षयाने थकल्या सुरात उत्तर दिलं. काय झालं अक्षया, तू आज ऑफिसला आली नाहीस? काहीतरी सांगितलं तरी असतंस, निदान मेसेज तरी. अक्षया म्हणाली. रेश्मा, तू माझी एक मदत करशील का? हो ग, बोल ना, रेश्मा उत्तरली. मला एका भाड्याच्या रूमची गरज आहे. माझं घर ऑफिसपासून खूप दूर आहे. आता मी वेगळी राहू इच्छिते. तुला माझ्या घरातली परिस्थिती माहिती आहेच. तू काही मदत करू शकशील का? रेश्मा म्हणाली. अगं हो, थांब जरा. आम्ही जिथे राहतो त्या रांगेत एक घर रिकामं आहे, पण अजूनही आहे का ते बघते आणि तुला 5 मिनिटात फोन करते. अक्षया बेंचवर बसून रेश्माच्या कॉलची वाट पाहत राहिली. 10 मिनिटांनी फोन आला. सिंगल बेडरूमचं घर आहे. चालेल ना? भाडं 5,000 रुपये महिना आहे. अक्षया विचारात पडली. या अवस्थेत कुठेतरी राहणं गरजेचं आहे. कसंही असलं तरी चालेल. हो रेश्मा, मी तिथं राहीन, अक्षया म्हणाली. पण मी आत्ताच पाहायला येऊ का? तू येऊ शकतेस का? पत्ता पाठव ना, रेश्मा म्हणाली. ठीक आहे, मी तुला पत्ता पाठवते आणि बॉसकडून परवानगी घेऊन येते. तू त्या पत्त्यावर वाट बघ. अक्षयाने लगेच एक ॲटो केली आणि रेश्माने दिलेल्या पत्त्यावर निघाली. 10 मिनिटांनी रेश्मा तिथे पोहोचली. चल अक्षया, घर पाहूया, असं म्हणत रेश्माने तिला आत नेलं. एक छोटंसं घर, एक बेडरूम, एक छोटा हॉल. बेडरूममध्ये अटॅच बाथरूम आणि हॉलच्या एका कोपऱ्यात लहानसं किचन. कसं वाटलं? रेश्मा विचारत होती. माझ्यासाठी तर परफेक्टच आहे. खूप खूप धन्यवाद रेश्मा, अक्षयाने भावुक होत म्हणाली. 1 महिन्याचा ॲडव्हान्स द्यावा लागेल, असं सांगताच अक्षयाने तिला पैसे दिले. रेश्मा म्हणाली. तुला राहण्यासाठी काही सामान लागेल, ते कुठून आणणार? अक्षयाने विचारलं. तू आज ऑफिसला जाणार आहेस का? नाही ग, काही खास काम नाही. चल आपण बाजारात जाऊन सगळं घेऊन येऊ. तू माझ्यासोबत येशील का? अक्षयाने विचारलं. आपण दोघीही फ्रीच आहोत. मी येतेच, पण थांब, मी लगेच येते, असं म्हणत रेश्मा आपल्या घराकडे वळली आणि दोघींसाठी जेवण घेऊन परत आली. मग काय मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? आवडला ना? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.